माझा नारायण आहे. घे म्हणे तुझा नारायण आज मी समाप्त करून टाकतो. महाराज हिरण्यकश्यप केला आणि आपल्या गदाग्रंथांना स्तंभावर प्रहार केला आणि तसाच प्रहार केला. बोला नरसिंह भगवान की. महाराज नरसिंह भगवानचा प्राकट्य झाला आणि तसाच नरसिंहाचा प्रकट झाला. खूप क्रोध होती. इतला क्रोध होती की माझ्या भक्तावर अत्याचार त्या हिरण्यकश्यपूला नरसिंह भगवाननी घेतला महाराज. आणि त्याला घेतल्याच्या नंतर त्याला उचलला आणि आपल्या मांडीवर बसायला. काय वचन घेतलं होतं? ना दिन में मरू ना रात में. मग कोणता समय होता? संध्या का समय, शाम है ना अस्त्र से मरू ना शस्त्र से. मग मारलं कशानं? आपल्या नाखून ना. ऊपर मरू ना नीचे. मग कुणी मारलं? त्यांच्या मांडीवर. ना अंदर मरू ना बाहेर, दहलीज मनी. आणि महाराज ना नर मारे ना नारी. तर हिरण्याक्ष भगवान नरसिंह ना नर होते ना नारी. मुख सिंहाचं आणि देह मनुष्याचं. आणि महाराज खूप क्रोधमनी आपले नाखून घेतले आणि नाखून घेऊन त्या हिरण्यकश्यपूच्या गर्भात टाकले. आणि गर्भात टाकल्याच्या नंतर त्याला फाडून टाकले महाराज. आणि दोघी तरफ त्याचे तुकडे फेकून त्याचे सारा हाहाकार झाला. आणि तसाच हाहाकार झाला. खूप क्रोधामध्ये दहाडू लागले. माझ्या भक्तावर अत्याचार. आणि भक्तावर अत्याचार पाहता भक्त प्रल्हाद भगवान नरसिंह देवजी जो गेले, हे प्रभू शांत व्हा. आणि त्यांच्या मांडीवर बसले. महाराज इथला क्रोध नरसिंहाला की भगवानला घाबरला नाही. हे कोणी वेगळे नाही, माझे नारायण आहे. महाराज मांडीवर बसाडला. त्राहिमाम केलं, शांत व्हा प्रभू. आणि भगवानची स्तुती केली. काय? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवानी सहितं नमामि. मंदारमाला मृगालकाय कपालमाला शशिशेखराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. कालस कालम नित्य जन्मजाल जन्म कुटालम मृगिदीय भारम अवतार रूप देव जत जानम भक्त पुकारम देव सुहारम. हे भुग जन्मजारम रूप विधार कृति हिधारम देव कृते. जय 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 नरसिंह देवता रूपदेव दुराप जय हा. रूपदेव दुराप जय हा. रूपदेव द्रुपदाप जय. महाराज ज्या प्रकारे भगवान शंकर तांडव करतात, भगवान नरसिंह अंतरिक्षमध्ये क्रोध इतला क्रोधित झाले महाराज. भगवान शंकराच्या तांडवावर नरसिंह भगवान तांडव करू लागले. कसा तांडव करताय? हे जटा कवी कलज्ज्वल प्रवाह पावित स्थले गले वदम्य दंबिका भुजंग तुंग भाले डबड 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 विनाट दम्र कर्मयम चकार चंद कान सुदक्षिणम नमश्चिवम दारादरी दंडिनी विलास बंद बंद सुनंदती बंदती प्रमोदमान मानसे समाकटाक्षधारिणी वलच्च दुःखारि देसे दुःखहारिणी जटाकटा समंतमं प्रमोदनी मणिजनी विलोलनी नंदती विराजमान. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय यदा कवि कलज्वल प्रवाह पावित स्तरे गले विदम 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 तुंग मादिगाड भट्ट 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 विनाट तंत्र करवय प्रकार सत ताट दक्षिण नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विलोल बीज वंदनी विराजमान वर्धनी वंदती प्रमोदमान वस्तुति ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राधरित नंदिनी विराज बंधु बंधुर समुद्री प्रमोदी प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धारिणी निरुद्ध रूप रावण वेजरत वंदती प्रमोद वाजी वासनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भूतंग पिंगल सुरंज यदि प्रभा भूतंग कुंभ द्रविणी विनुद्ध भूत मोदके सदा सुदुख विनुद्धी विरक्त मनो विरक्त धारणी विरक्त विरक्त मर्दनी ओम नमः शिवाय 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 बोला नरसिंह भगवान की भक्त प्रहलाद की महाराज कसा तांडव केला भक्त प्रल्हादांनी स्तुती केली हे कर्पूर गौरव करुणावतार संसार सारं भुजगेंद्र हारं त्राहिमाम प्रभू त्राहिमाम सगळ्यांना क्षमा करा तुम्ही शांत व्हा तुम्ही जर शांत नाही झाले सृष्टीचा संहार होऊन जाईल भक्त प्रल्हादाची भक्ती पाहून नरसिंगाला ही माया सुटली की एवढे सर्व लोक मला पाहून पडून गेले बाकी हा माझा भक्त मला पाहून पडाला नाही याला म्हणता भक्ती मग महाराज असं ते भक्त प्रल्हादाची भक्ती पाहून नरसिंह भगवान त्यांना मांडीवर बसवले आणि ते छवी म्हणजे अत्यंत सुख भक्त और भगवंत का मिलन आणि महाराज भगवंताचा क्रोध शांत झाला आणि त्या भक्त प्रल्हादाला आपल्या सोबत नरसिंह भगवान आपल्या सोबत त्या भक्त प्रल्हादाला घेऊन गेले चाल म्हणे महाराज तुम्ही गाव उभे राहिले बोलो श्री नरसिंह भगवान की भक्त प्रहलाद की जय हो हिरण्यकश्यप की जय हो अशी निर्मल परमगती त्या हिरण्यकश्यपूला प्राप्त झाली हिरण्यकश्यपूला त्या परमगती प्राप्त झाल्याच्या नंतर असंच महाराज पुढची कथा येते की कर्दम ऋषीने तपस्या केली भगवानशी वरदान मागला आहुती देहुती भगवंताच्या 2 कन्या झाल्या आणि त्या देहुतीचा विवाह कर्दम ऋषी सोबत झाला आणि कर्दम ऋषी सोबत विवाह झाल्याच्या नंतर श्री कपिल देवजीचा जन्म त्यांना घडला महाराज कपिल देवजीचा जन्म झाला
माता देवहूतीनं प्रश्न केला कपिल मुनीला आणि त्या प्रश्नाचं उत्तर केलं की भगवंत म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, भक्ती योगी म्हणजे काय. म्हणजे भक्ती म्हणजे 9 प्रकारची भक्ती. किती प्रकारची? 9दा भक्तीचा भागवतात उल्लेख केलेला आहे. कितल्या भक्तीचा? 9दा भक्तीचा. आता 9दा भक्तीचा उल्लेख कसा केलाय? म्हणे जो 9दा भक्ती करील म्हणजे 9 भक्ती. किती? 9 प्रकारची भक्ती त्याला भगवंत भेटते. नवदा भक्तीचा उल्लेख भागवतात आलेला आहे की जो व्यक्ती 9दा भक्ती करेल अर्थात जो 9 भक्ती करेल त्याला भगवंत भेटणार. आणि 9दा भक्ती करणे म्हणजे काही सोपी नाही महाराज. म्हणजे श्रवणं कीर्तनं यस्य स्मरं पादसेवनं अर्चनं वन्दनं दास्य सख्यं आणि आत्मनिवेदनं. हे 9दा भक्ती आहे. काय प्रकारानं? म्हणे श्रवणम. पहिली भक्ती काय? संतों का संग. दूसरी भक्ती कथा प्रसंग में प्रेम. तीसरी भक्ति अभिमान रहित होकर गुरु के चरणों की सेवा. भगवंताच्या चरणाची सेवा म्हणजे 9दा भक्ती. आणि 9दा भक्तीचा उल्लेख भागवतात सांगितलेला आहे. म्हणजे 9दा भक्ती श्रवणम कीर्तनम स्मरण. जो भगवंताचं श्रवण करेन, जो भगवंताचं कीर्तन करेन. श्रवण म्हणजे राजा परीक्षित. भागवतात काय काय हे मी तुम्हाला सांगतो. मी आता लक्ष द्या. श्रवणम भागवतले श्रवण कोण करते? राजा परीक्षित. कीर्तनम कीर्तन कोण करते? सुखदेव. स्मरणम स्मरण कोण करते? भक्त प्रल्हाद. पाद सेवनम म्हणजे चरणांची सेवा कोण करते? लक्ष्मी. कोण करते? अर्चनम म्हणजे राजा पृथू है ना, अर्चन करतो. मग वंदनम नमस्कार म्हणजे अक्रूर. दास्य म्हणजे हनुमान. दास भाव कोणाचा? सख्य म्हणजे सखा. सखा कोण आहे? भगवान कृष्णाचे अर्जुन. कोण आहे? आणि आत्मनिवेदनम म्हणजे राजा बली. कोण आहे? कोण आहे? राजा बली. आत्मनिवेदन इसे कहते हैं 9दा भक्ती. आला का लक्षामध्ये? हा की डोक्याच्या वरून गेलं? वरून गेलं का? तुमचे चेहरे बघून वाटते मला डोक्याच्या वरून गेलं. म्हणजे वरून गेलं है. मग अजून सांगतो तुम्हाला, ऐका. आता 9दा भक्ती आहे का? श्रवणम कीर्तनम म्हणायचा अर्थ श्रवणम जो राजा परीक्षित सारखं श्रवण करील. कीर्तनम म्हणजे जो सुखदेवजी महाराजाचं सारखं कीर्तन म्हणजे कथाचं वाचन करील. हे भक्ती आहे. जो म्हणजे तुम्ही श्रवण करा, कीर्तन करा. श्रवणम कीर्तनम यस्य दास्य म्हणजे जो दास भाव ठेवे. पाद सेवनम जो भगवंताचे चरण दाबेल है ना. सख्य म्हणजे जो सखा भाव ठेवेल भगवंतासोबत. अशी 9दा भक्ती जो करेल भागवत सांगते त्याला भगवंताचं चिंतन, भगवंताचं दर्शन नक्की होईल.
बाकी भगवंताचं दर्शन का होतं तुम्हाला माहिती आहे का? ये भगवान का दर्शन कब होता है पता है क्या तुम्हें? पता है क्या? झोपली का माहिती? आज तर नुसते लालच लाल आहे, साड्याचा कलर बी सांगता येणार नाही, वय कशी दाखवा? हम भी लाल तुम भी लाल. तुमचे जो लाल कपडे होते ना का रोजच वाईट 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 सफेद सफेद, एकानं बी लाल घातलेला नाही. जाऊ द्या, एकच ड्रेस बरा, दाढीचं कपाट खोललं की अंगावर पडलं. म्हणून महाराजांची पूर्ण पेमेंटच ते तिकडे लागून जाते, आम्हाला काय घेऊ बा. तर महाराज जास्त भाव भगवंताशी भेट का होते मालूम आहे का? ध्यानपूर्वक वचन ऐका हो सगळ्यांनी. हो जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. जब संत मिलन हो जाए, जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझ लेना. क्या समझ लेना? अब हरि से मिलन होगा, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. ओ अब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, अब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. नहीं क्रोध किसी पर आए, नहीं क्रोध किसी पर आए, सब में हरि नजर आए, सब में तो हरि नजर आए, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. अब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. अब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. और भाई जब आँख से आंसू आए, जब आँख से आंसू आए, दिन रात याद हरि आए, दिन रात हरि याद आए, कोई दूजा न मन को भाए, कोई दूजन मन को भाए, दर्शन को मन ललचाए, दर्शन को मन लल जाए. तो तब क्या करना? जब ये सब होने लगे ना साइड इफेक्ट,
तब इतना समझ लेना कि अब हरी से मिलन होगा. मतलब कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भगवंत आपल्याला भेटायला येणार आहे, म्हणजे येणार आहे. काय तो तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. अब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. 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 तर सगळ्यांनी एक स्वरामध्ये म्हणा. काय हो जब संत मिलन हो जाए तेरे वाणी हरि गुण गाए. तब इत लेना अब हरि से गा. तो अब इतना लेना अब हरि से. आलं का माहित तुम्हाला हरी कधी भेटणार? हे बी मैंने सांगून दिलं तुम्हाला की हरी कधी भेटणार. जब संत मिलन हो जाए. संतांचं मिलन म्हणजे काय झालं? माझं तुमच्याशी मिलन म्हणजे संतांचं मिलन. जब संत मिलन हो जाए. मग अजून संत मिलन हो जाए. तेरी वाणी हरि गुण गाय. क्या गाय? आता तुम्ही सगळे काय करताय? हरि गुण गाताय. जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाय. तो भाई तब क्या समझ लेना कि अब हरि से मिलन होगा. और अजून काय लक्षण आहे ध्यान देना. नहीं क्रोध किसी पर आए सब में हरि दिखलाए. तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. नहीं क्रोध किसी पर आहे. कोणावर क्रोध येणार? सगळ्यांमध्ये हरी दिखेल है ना. लहानपासून मोठ्यामध्ये सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त हरी. ओ जब आँख से आंसू आए दर्शन को मन ललचाए. तब इतना समझ लेना अब काय. तब इतना समझ लेना किससे मिलन होगा? हरि से. मिलन करना है नहीं करना है? भगवंताशी भेटना आहे ना. कोणा कोणाला भेटना आहे? जरा हार बरे करा. तुम्हाला भेटलं नाही का? हे मनातली माय अशी अशी गर्लफ्रेंड बसली आहे. भेटलं नाही का तुम्हाला? घरी घरी हात वर करा. कोणा कोणाला हरीशी भेटणार? तुमचा परमानंट वीजा आहे का? खाली करून द्या. जर ज्यांना ज्यांना हात वर नाही केला तिला का रोज गुच्चा पण येऊन भेटता का? खेरोदा वालों का क्या करना बाबा. तुम शेर तो हम भी सवा से हैं. आता श्रीमद भागवत कथा चालू आहे. नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपाने बघून तुम्हाला दर्शन द्यायला येतील हे मी नक्की सांगतो. पण खरंच जर भगवंताची सेवा करताना तर भगवंत कोण्या ना कोणा रूपामध्ये 7 दिवसामध्ये कोण्या ना कोणा रूपामध्ये तो भगवंत तुम्हाला दर्शन द्यायला येईल म्हणजे येईल. बाकी मनावर विश्वास राहू देता तो भगवंत येईल म्हणजे येईल. तर बाकी तुमचा विश्वासच नाही तो भगवंत येणार नाही.
विश्वास राहू द्या कोणावर? त्या जगतपिता. पुढे कथा येते काय की यशास्त्रे द्राट द्राट तदम एवं गिरिहसा ससुता निश्यमा वामनस्य कृत ज्योतिर कृत भवेत् परम्. भगवंताच्या वामन अवताराची कथा आहे. भगवंताचा वामन अवतार. महाराज या जगामध्ये दान पुण्य करणारा एक राजा झाला. त्याचं नाव पडलं राजा बली. पण तो कशामध्ये झाला? कशामध्ये? राक्षस कुळामध्ये. कशामध्ये झाला? राक्षस कुळामध्ये. राजा बली झाला. मग राजा बली राक्षस कुळामध्ये झाला. लय दान पुण्य करणारा राजा होता. आणि इतकं दान पण करणारा होता की जगामध्ये त्याच्यासारखं दान कोणच केलं नाही. महाराज भागवतामध्ये कथा आहे, लक्ष देऊन ऐकता. त्याच्यासारखं दान पण कोणच केलं नाही. त्याचं नाव आहे राजा बली. राक्षस कुल, असुर कुल म्हणला होता. राजा बलीनं एवढं दान करू लागला, एवढी भक्ती करू लागला की इंद्राचं सिंहासन हलायला लागून गेलं. जर याने इतकी भक्ती केली तर ह्या इंद्र बनून जाईल, माझं पद चाललं जाईल. सगळे देवता सगळ्याजवळ त्राहिमाम त्राहिमाम होऊन गेले. सगळे देव भगवंतापाशी आले. भगवंता तुम्ही आता काहीही करा पण याच्या भक्तीला तुम्ही आता विराम द्या. जर याने जगामध्ये एवढी भक्ती करून घेतली तर कसं होईल? या भगवान हो देवता हो कोई पहले अपना सोचते है ना. सगळं पहिलं आपलं पाहता. आपलं म्हणजे या कलियुगा महाराज हे जर एकट्याचं वाईट झालं चालत नाही. आपल्यासोबत दुसऱ्याचंही नुकसान झालं पाहिजे ना. एकट्याचं नुकसान झालं तर मनाला धक्का बसतो. आपल्यासोबत मग दुसऱ्याचं झालं तर दुःख जरा वाटत आहे, माझ्यासोबत याचं बी नुकसान झालं. हे महाराष्ट्र आहे. आधी लाईट गेल्यावर स्वतःच्या घरातला बल्ब चेक नाही करतात, शेजारच्या घरातली लाईट पाहतात. याला महाराष्ट्र म्हणतात. आधी लाईट गेल्यावर स्वतःच्या घरात पाहणार नाही काही फॉल्ट झाला का काही झाला का. नाही ते मालिक करायला सांगते इकडे काय मम्मी म्हणजे लाईट गेली म्हणे हो. मग पाहत जरा आपल्याच घरातली गेली की शेजारच्याची बी गेली. बरं म्हणतो मम्मी मी जाऊन येतो. पण तरी त्या मायाला भरोसा नाही. यानं पाहिली की नाही पाहिली. मग ती बी जाते मग पदरली. अहो वहिनी तुमच्या घरात लाईट आहे. मग तिच्या मनाला जरा थंडक पडते की हमारी नहीं इनकी भी गई है. आमचीच नाही गेली शेजारच्याची बी गेली. आणि मग जर शेजारच्या घरात लाईट असली आणि तुमच्या घरातली लाईट जायला असली मग मनात अशी तडपण होते. तिच्या घरात आहे आपल्या घरातली गेली. मग त्या घरच्या माणसाला ऐका ऐका शेजारीच्या घरात लाईट आहे आपल्याच घरातली कशी गेली. मग तो जातो एक टोकर हाती घेतो आणि त्या वायरीच्या खांबावर दे मार. मग पुऱ्या वायरी मग त्याच्या मनाला थंडक पडते. आपली तर आपली गेली पुऱ्या गावाची बी गेली. पण तो घरी येऊन सांगतो खुश आपली तर गेलीच गेली पुऱ्या गावाची गेली. हाय ना हर गावात असं आहे ना. तुमच्या गावात नाही का असं?
असं आहे. बरं आहे. हे महाराज म्हणजे दुसऱ्याचं जर नुकसान झालं ना मग आपल्याला खुशी होते त्याचं नुकसान झालं, बरोबर की नाही?